राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ये सस्वरूपी। कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे. फार सुंदर विचार समर्थांनी इथे सांगितला की आपल्या अंतःकरणामध्ये हा जन्मतःच द्वैतभाव जन्माला आलेला आहे. माणूस आहे ना, हा माणूस द्वैतामध्ये जगत असतो. माणूस नेहमी विकल्पामध्ये जगत असतो. माणसाच्या मनामध्ये चांगला विचार आधी सुरुवातीला कधीही येत नाही. आधी सुरुवातीला विकल्प आहे, सुरुवातीला नको तो विचार आहे, सुरुवातीला जे करायचं नाही ते चिंतन आहे. आणि मग सद्गुरूंच्या कृपेनं, परमार्थाच्या दृष्टीनं, मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून किंवा चांगल्या सन्मार्गाच्या माध्यमातून मग चांगलं चिंतन प्रयत्नपूर्वक करावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनामध्ये द्वैतभावामुळे मन असं भयभीत झालेलं आहे. कारण समाजामध्ये सगळीकडे पाहतो आहे तर सगळीकडे समाजामध्ये हे चित्र पाहायला मिळतं की तो द्वैतभाव आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. त्या अद्वैताचं दर्शनच घडत नाहीये. शुद्ध परमार्थ आम्हाला कळतच नाहीये. शुद्ध चिंतन आम्हाला माहिती नाहीये. आम्हाला चिंता करणं माहिती आहे पण चिंतन करणं माहिती नाही. कारण चिंता ही सहज होते, चिंता करावी लागत नाही. चिंता आपोआप आपल्या पाठीमागे लागलेली आहे. पण त्या चिंतेमध्ये मन रमून जात आहे, पण चिंतनामध्ये मन रमत नाहीये. अध्यात्मामध्ये मन रमत नाहीये, चांगल्या कर्मामध्ये मन रमत नाहीये, चांगल्या गोष्टीमध्ये मन रमत नाहीये. भक्तिसंगीत लागलेलं आहे, सुंदर अशा प्रकारचं चिंतन चाललेलं आहे, तिथे मन रमत नाहीये. पण मनाला अशा प्रकारानं बाह्यांग अशा प्रकारचं काही जर दिसलं तर मन तिथे लगेच रमून जाते की नाही. बरं, परमात्मा स्वरूप कसं आहे, ईश्वराचं स्वरूप कसं आहे, तो याच्यामध्ये वेगळा, त्याच्यामध्ये वेगळा, याच्यामध्ये छोटासा, त्याच्यामध्ये खूप मोठा, त्याच्यामध्ये वेगळ्या रूपाचा, याच्यामध्ये वेगळ्या रूपाचा, असा कधीही ईश्वराच्या ठिकाणी हा द्वैतभाव कधीही असू शकत नाही. तिथे कुठल्याही प्रकारचं जाती, पंथ, भेद, कुठल्याही प्रकारचा संप्रदाय याचं कधीही भेदभाव असत नाही. सदा स्वरूपामध्ये त्याचं चिंतन करायला गेलं ना आपण की ते एकच चिंतन आपल्याला पाहायला मिळेल, एकच रूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण रामाच्या कृपेची छाया आणि रामाच्या कृपा छत्राखाली लपून बसण्यासाठी काय करावं? रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणावी. या रामरक्षेचं कवच निर्माण होतं. रामरक्षा म्हणत असताना जर आपण कलशावरती हात ठेवून ती रामरक्षा म्हटली आणि ते जर आपण पाणी प्यायलो तर त्याचं तीर्थ होतं आणि ते रामरक्षेचं सामर्थ्य त्या तीर्थामध्ये समाविष्ट होतं आणि त्याचं कवच निर्माण होतं. म्हणजे याचा अर्थ असा की ती रामासाठी आणि रामकृपेची रामरक्षा जी आहे त्या रामरक्षेचं जे काही सार आहे किंवा जे काही तत्व आहे, जे त्याच्यातली श्रेष्ठता आहे, जे त्याच्यातलं खरं तत्व आहे, ते तत्व अनुभवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून अशी जो ऐक्यतेची, सायुज्यतेची प्राप्ती जो करून घेतो आणि ती प्राप्ती करून घेत असताना आपल्याला जसं आपलं स्वरूप बघायचं झालं ना की ते स्वरूप आपल्याला पाहायला मिळावं, त्या स्वरूपामध्ये विलीन होण्याची आपल्याला ईश्वर कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला संधी प्राप्त व्हावी. म्हणून समर्थ म्हणाले, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना.
तो निराळेपणानं, वेगळेपणानं, वेगळ्या अस्तित्वानं तो कधीही असत नाही. ईश्वराची रूपं वेगळी असतात, पण सद्गुरूंचं मात्र एकच रूप असतं. पहा, ईश्वर अनेक रूपानं नटलेला आहे. जगामध्ये आपण पाहिलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो नटलेला आहे. खूप वेगळ्या प्रमाणात त्याला पाहायला आपल्याला लोक जात असतात. कारण तो कुठल्या बालाजीच्या रूपानं असेल, कुठं व्यंकटेशाच्या रूपानं असेल, कुठे विठ्ठलाच्या रूपानं असेल, कुठे रामाच्या रूपानं असेल, कुठे मारुतीच्या रूपानं असेल. ईश्वराची वेगवेगळी रूपं आहेत, पण सद्गुरूंचं रूप मात्र एकच आहे. सद्गुरूंचं अस्तित्व एक आहे. सद्गुरूंची कृपा एकच असते. कृपेची अनुभूती सुद्धा वेगळी नाही आहे. आपण ती सद्गुरूंच्या कृपेची अनुभूती आपण वेगळ्या पद्धतीने अनुभवत असतो. त्याला सद्गुरू काय करणार? सद्गुरूने जे द्यायचं ते दिलेलंच असतं. सद्गुरूंनी कृपा बहाल केलेली आहे. सद्गुरूंनी आपला आशीर्वाद दिलेला आहे. पण तो आशीर्वाद आम्ही जर फक्त प्रपंचासाठी वापरला, आम्ही नाशिवंत वस्तूसाठी वापरला, आम्ही त्या नको त्या उद्योग व्यवहारासाठी जर तो वापरला. कारण काय म्हणाले, आम्ही सद्गुरूंच्याकडे जातो, सद्गुरूंचं दर्शन घेतो आणि सद्गुरूंना दर्शन घेऊन म्हणतो की काय नाही, लावलेली आहे आम्ही, संत्र्याची बाग लावलेली आहे, द्राक्षाची बाग लावलेली आहे, ऊसाचा मळा लावलेला आहे, आणखीन सगळं काही लावलेलं आहे, तुमची कृपा असू द्या, चांगलं पीक पाणी येऊ द्या. अरे, पीक पाण्यासाठी सद्गुरूंची कृपा उपयोगामध्ये आणणार का? त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा तुला बाह्यांग भौतिक व्यवहारासाठी ठीक आहे, पण आत्मचिंतनासाठी तुला सद्गुरूंचा आशीर्वाद हवा आहे. आणि तो आशीर्वाद या चिंतनाच्या माध्यमातून निश्चितपणानं प्राप्त होतो, असं हे समर्थांचं इथे सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ.